नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। एमपीएससी आयोगाचं 19 जून 2024 रोजीचं जे शुद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। गृहप्रमुख गट ब जाहिरात क्रमांक 25/2023 संदर्भातला आलेलं हे एमपीएससी आयोगाचं शुद्धीपत्रक आहे। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक व न्याय विशेष सहाय्य विभागात समाज कल्याण आयुक्तालयाच्या अधीनस्थ प्रमुख गट ब या संवर्गातील एकूण 18 पदांच्या भरतीकरता आयोगामार्फत 10 मे 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। जाहिरातीस अनुसरून प्रस्तुत संवर्गाकरता संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा घेण्याचे निश्चित करण्यात आले होते। दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षण अधिनियम 2024 दिनांक 26 फेब्रुवारी 2024 अनुसार राज्याच्या नियंत्रणाखालील पदावरील नियुक्तीकरता सामाजिक व आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली असून सदर अधिनियमातील तरतुदी शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक BCC देण्यात आलेला आहे। तर तुम्ही बघू शकता सामाजिक समांतर आरक्षणानुसार जागांची विभागणी जी आहे तर ती अशा प्रकारे असणार आहे। एकूण पदांची संख्या 18 आहे। तर त्याच्या संदर्भातलं हे आलेलं शुद्धीपत्रक आहे। प्रस्तुत संवर्गाच्या चाळणी परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल याच्यामध्ये नोंद करण्यात आलेले सर्व इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत। एमपीएससी आयोगाचं आलेले हे गृह प्रमुख पदासाठीची जी भरती प्रक्रिया होत आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे शुद्धीपत्रक होतं। त्याच्यामध्ये सर्व इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत। तसेच EWSचा जो ऑप्शन होता तर त्यांच्यासाठी जे आता OBC मध्ये गेलेले आहेत किंवा SCBC मध्ये झालेले आहेत त्यांना त्यांचं जे अपडेट करायसाठी 20 जून 2024 ते 4 जुलै 2024 पर्यंतची वेळ देण्यात येणार आहे। तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे एमपीएससी आयोगाचं शुद्धीपत्रक होतं। ज्यांना त्यांचं कॅटेगरी चेंज करायची आहे तर त्यांनी त्यांची कॅटेगरी चेंज करून घ्या। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठली माहिती हवी असेल याच्या संदर्भातली ती कमेंटमध्ये नक्की विचारा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा व माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।